कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शन हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शन हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्या मुखे वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हारविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णीला गीतीची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णीला गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा
प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा गुरु सेवे लागी जाण शरणी का जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा गुरु सेवे लागी जाण शरणी का जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सहजयति सिंधुर्वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासर्मनिरीवतम सारासी नाशयति विघ्नम या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदंड मंडित करा या स्वीत पद्मासन या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवी सदा वंदित समपातु सरस्वती भगवती निशीस जाड्यपहं मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं जानामि पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाचे असो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम चरितम रघुनाथाश शतकोटि प्रविस्तरम एक अक्षरम पुसाम महापातक नाशनम ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनम जानकी लक्ष्मण पेतम जटा मुकुट मंडितम रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम
श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृणामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं रजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं। पांडुरंग हरी वासुदेव हरिदेवाजीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास रान शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळे कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी वेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी वेल शोभे हिरवा।
महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरव रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राजा राम 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 सीता राम 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 हरि राम 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 प्रभु राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय जय विठ्ठल राखुमाई 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 ओम नमो नारायण ओम नमो नारायण वेद पारायण लक्ष्मी नारायण सत्यनारायण ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण ओम नमो नारायण विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मायोग पीठे तटे भीमरत्य वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समगत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम रामाचा सेवक जय हनुमान श्री राम जय जय राम श्री राम जय राम रामाचा सेवक जय हनुमान रामाचा सेवक जय हनुमान
रामाचा सेवक जय हनुमान, रामाचा सेवक जय हनुमान, रामाचा सेवक जय हनुमान। श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय राम, जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग, ओवी 250 ते 276। ओम नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्या, जय जय सो संविद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासू अवधारी जो जय। साधवी शांती नागवीली, मग माया मांगी शृंगारिली। ती करवी विटाळविली साधुरुंदे, येही विवेकाची त्राय फेडिली। वैराग्याची साल काढिली, जितया मान मोडिली उपशमाची। येही संतोष वन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले। आनंद रोप सांडिले उपडोनिया, येही बोधाची रोपे लुंचिली। सुखाची लिपी पुशिली, जिवारी आगी सुदली तापत्रयाची। ही अंगात घोडली, जीवीची आती जडले। परिणा तुडती गिवांसिली ब्रह्मादिका, हे चैतन्याची शेजारी। वस्ती ज्ञानाच्या एकाहारी, मनोनी प्रवर्तली महामारी सावर्ती नाम। हे जळविन बुडविती, आगिविन जाळीती। न बोलता कवळीती प्राणियाते। हे शस्त्रेविन साधिती, दोरेविन बांधिती। ज्ञानियासी तरी वधिती, पैज घेवोनी। हे चिकली विन रोविती, पासिके विन गुविती। हे कवना जोगे न होती, अतोंटेपणी। जैसी चंदनाची मुळी, गिवसोनी घेपे व्याळी। नातरी उल्भाची खोळी गर्भस्थासी। का प्रभावीन भानो, धुमेविन हुताशनो। जैसा दर्पण मुळी, हिनमळहिनो कहीच नसे। का प्रभावीन भानो, धुमेविन हुताशनो। जैसा दर्पण मळहिनो कहीच नसे। तैसे येही विन एकले, आम्ही ज्ञान नाही देखिले। जैसे कोंडेनी पांगुतले बीज निपजे। तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी यही असे प्ररुद्ध। मनोनी ती आगाध होऊन ठेले, आधी याती जिनावे। मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे राग द्वेषा। या ते साधावया लागी, जे बळ आणि जे अंगी। ते इंधने जैसी आगी, साव ओ होयम। तैसे उपाय किजती जे जे, ते याशीची होती विरजे। मनोनी हाटी आणते जिनी जे, इहीची जगी।
ऐसी आई साकडा बोला, एक उपायो आहे भला, तो करिता जरी अंगवला, तरी सांगेन तुझं. याचा पहिला कुरुटा इंद्रिये, येथोनी प्रवृत्ती कर्मा ते विये, आधी निर्दळुनी घाली तिये सर्वथैव. मग मनाची धाव पारुशेल, आणि बुद्धीची सोडवण होईल, इतुके निथारा मोडेल या पापियांचा. हे अंतरी हुनी जरी फिटले, तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मी विन उरले मृगजळ नाही. तैसे राग द्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचे सुराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणची. ते गुरु शिष्याची गोटी, पदपिंडाची गांठी, तेत स्थिर ना होनी नुठी कवणी काळी. ऐसे सकळ सिद्धांचा राव, देवी लक्ष्मीचा नाहो, राया ऐके देव देव, बोलता जाहोला. आता पुनरपितो अनंतू, आद्य एकी मातू, सांगेल ते पंडू सुतू, प्रश्न करील, तया बोलाचा हन पाडू, कि रसवृत्तीचा निवाडू. येणे श्रोत्या होईल सुरवाडू, श्रवण सुखाचा. ज्ञानदेव म्हणी निवृत्तीचा, सांग उठवा करोनी उन्मेषाचा. मग संवादू श्रीहरी प्रार्थाचा, भोगावा बापा. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, सांग उठवा करोनी उन्मेषाचा. मग संवादू श्रीहरी पार्थांचा, भोगावा बापा. हरि ओम तत्सतम. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां कर्मयोग नाम तृतीयाध्याय गोढः. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. 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 श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 30 भाग 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. तडक फुटले एक सरे, भिंडी माळाचे पाघोरे. खाकाईली रणतुरे, निज गजरे चालिले. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताची. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानिल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐशी दे प्रेम काही कळा.
पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझ प्राण तत्क्षणी, कळेल हे तैसे गाईन मी तुझा, जनासवे काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, तेवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून उधारी जुजे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो, श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 30व्या अध्यायाच्या म्हणजेच ब्रह्मपत्रातील 5व्या अध्यायाच्या 4थ्या भागाला शिवीला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री गुरु सद्गुरु श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात करण्या अगोदर आज पौष कृष्ण एकादशी, आज हरिदिनी षटतिला एकादशी निमित्त सर्व रामभक्तांना, भाविक भक्तांना, वारकरी मंडळींना, श्रोते मंडळींना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक अगदी अंतकरणापासून लाख 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 शुभेच्छा. कथेच्या अनुसंधानाला सुरुवात हनुमंत यांच्या बरोबर लढाई करून, रणयुद्ध गाजवून हनुमंत याला लंकेमध्ये गळ्याला बांधून आणण्यासाठी राजा रावणाचा थोरला मुलगा इंद्रजित आपल्या चतुरंग सेनेसह अशोक वाटिकेकडे निघालेले आहे. बरोबर हत्ती दल आहे, रथदल आहे, घोडदळ आहे, पायदळ आहे, अथिरथी महारथी सर्वच मंडळी आहेत. आणि या सगळ्यांची संख्या जर पाहिली तर त्याची गणती करता येत नाही. म्हणून नात्रय म्हणतात, तडक फुटले एक सरे, भिंडी माळाचे पागोरे, खाकायली रण तुरे, निज गजरे चालिले. एकच अशा प्रकारे जसं एकांद म्हणले धरण फुटावं आणि पाण्याचा लोटच्या लोट यावा, असं अथांग जसं पाणी असतं तसं हे अगणित सैन्य समुदाय यांचं तडक फुटलेलं आहे. म्हणले गोपनीय आहेत, म्हणले त्या गोपनींचे असणारे पागोरे वाजत आहेत. म्हणले जे रणतुरे आहेत ते वाद्य वाजत आहेत. आणि निज गजरामध्ये हे सगळेच अशोक वनाच्या दिशेने निघालेले आहेत. इंद्रजित निघता उल्हासेसी, नग्न कुमारी सिंके पाठीशी, आशंका पडली इंद्रजितासी, रावणाशी चळकाप. इंद्रजिताला अशोक वनाकड हनुमंतरायाबरोबर युद्ध करण्यासाठी जाताना अंतकरणामध्ये मनामध्ये उल्हास आहे. तो अगदी मोठ्या हर्षाने निघालेला आहे. पण एवढ्यामध्ये काय झालेले तर इंद्रजित पुढे निघालेला असताना पाठीमाग एक नग्न कुमारी लहान मुलगी ती अचानक शिंकलेली आहे. आणि अचानक शिंकल्याबरोबर इंद्रजिताला मनामध्ये आशंका निर्माण झालेली आहे. राजा रावणाच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. कारण इंद्रजित युद्धाला निघालेले आहे आणि अपशकुन व्हायला लागलेले आहे. एक नग्न मुलगी, नग्न कुमारी
अचानक शिंकते आणि इंद्रजिताला आपल्या यशाबद्दल शंका वाटते. राजा रावणाला चळकाप सुटतो. चिन्ह पुसता ब्रह्मयाशी भविष्य कळले तयासी तोही तैसाची सांगित्यासी अति गुह्यासी गुह्योक्ती. आता अपशकुन व्हायला लागलेलं आहे. इंद्रजित युद्धाला निघालेले. राजा रावणानं ब्रह्मदेवाला पाचारण केलं आणि त्या अपशकुनाचा उलगाडा करण्यासाठी सांगितलं. नेमकं याचं भविष्य काय आहे, पुढं काय होणार आहे, हे ब्रह्मदेवाला विचारल्यानंतर ब्रह्मदेव ही राजा रावणाला त्या पद्धतीनेच भविष्य सांगू लागलेले आहे. त्याने काही गोष्टी स्पष्ट उलगडा करून सांगितल्या नाहीत. गुंतागुंतीचं भविष्य ब्रह्मदेवानी राजा रावणाला सांगितलं. ते काय सांगितलं तुम्ही शांत चित्तानं ऐका. युद्ध करिता वानराशी अपयश यशी यशापयशी इंद्रजित बांधनी कपिशी तुझ पाशी आणील. ब्रह्मदेवानी राजा रावणाला काय भविष्य सांगितलं. यावेळेस इंद्रजित हनुमंत नावाच्या वानराबरोबर युद्ध करेल. त्यावेळेस युद्ध करत असताना पहिल्यांदा अपयश येईल. अपयश येता येता यश येईल आणि यश येता येता अपयश येईल. म्हणजे धड यशही येणार नाही, धड अपयशही येणार नाही. म्हणजे अपयशात यश, यशात अपयश असं भविष्य इंद्रजिताबद्दलच लंकेच्या राजा रावणाला ब्रह्मदेवानी सांगत असताना ब्रह्मदेव म्हणतात, एवढे मात्र नक्की आहे राजा रावणा की इंद्रजित गळ्याला वानराला बांधून लंकेमध्ये तुझ्या जवळ घेऊन येईल. असं भविष्य ब्रह्मदेवानी राजा रावणाला सांगितलं. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन जे जे कार्य सोये गरजोण इंद्रजिते केले नमन पुढील कथन अवधारा. ब्रह्मदेवाचं भविष्यवचन इंद्रजितानं ऐकलं. जे जे कार केला इंद्रजितानं ब्रह्मदेवाचं चरणाशी नतमस्तक झाला. आणि याच्या पुढची जी कथा आहे ती पुढील कथा लक्ष देऊन ऐका असं रामायणाचे कवी करते शांतब्रह्म एकनाथ महाराज तुम्हा श्रोतियांना विनंती करतात. येत देखो इंद्रजित आनंदे नाचे हनुमंत पूर्वावया युद्ध मनोरथ श्री रघुनाथ तुष्टला. इंद्रजित युद्धाला येते हे हनुमंत्र यांनी पाहिलं. हनुमंत्र या आनंदानं नाचू लागले. खरंच माझ्या रामरयाला माझ्या मनातलं सगळं कळालेलं आहे. न सांगता तुम्हा कळू येते अंतर ही भगवंताची अवस्था आहे. आणि म्हणून माझ्या मनातलं मनोकामना मनोरथ माझ्या रामरयांनी ओळखलं, माझ्यावर कृपा केली आणि माझ्याबरोबर युद्धासाठी राजा रावणाचा ज्येष्ठ सुपुत्र इंद्रजित धाडलेला आहे. याचा आनंद हनुमंत्र याला झालेला आहे. पुच्या नाचवीत राणी चौफेरेसी सैन्या कळोनी रणी मारोनी वीरश्रेणी रुधिरे धरणी नानीन. हनुमंत्र या विचार करतात. शेपटी नाचू लागलेली आहेत. सगळ्याला शेपटीचा वेढा देईन आणि सगळं सैन्य चौफेर चौबाजूनी आकळीन. रणांगणामध्ये वीरांच्या वीरश्री मारीन आणि या धरणीला रक्ताचा मळवट भरवीन. हनुमंत्र या विचार करतात.
कपिपुच्छ विचक्षण भूतादी दिले आमंत्रण मांस भक्षण रुधिर पान रणभोजन करावे. हनुमंतरायाची शेपटी फारच विचक्षण आहे. सगळ्या भूतावळींना आमंत्रण दिलेले आहे. रक्त पिण्यासाठी, मांस भक्षण करण्यासाठी, रणांगणामध्ये भोजन करायला यावं असं आमंत्रण सगळ्या भूतावळीला पोचवलेलं आहे. वदनी राक्षसांच्या कोणी ज्यांचे पोटी जे आवडी ते पूर्वी न परवडी वाडा वाडी रण मारे. सगळ्या राक्षसांचं निर्दळन करून ज्या ज्या भूतावळीला जे जे पाहिजे त्या त्या प्रकारचं भोजन मिळेल. रणांगणामध्ये वाढ केली जाईल. सगळ्यांनी आमंत्रण स्वीकारून भोजनाला यावं असं भूतावळींना आमंत्रण दिलेलं आहे. आत्ताची हे भाजी भाकरी तुम्ही करावी न्यारी पुढे श्रीराम नरकेसरी पंचधारी निववील. आता हे सगळ्यांना जे आमंत्रण आहे ते हनुमंतरायाकडून तुम्हाला भाजी भाकरी समजा, एक नाश्ता समजा, न्याहारी समजा. पण पुढं ज्यावेळेस नरकेसरी असणारा प्रभू रामचंद्र लंकेमध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला पाची पक्वान्नाचं जेवण मिळेल. काही काळजी करू नका. सगळ्यांची तृप्ती होईल. रामरया लंकेला आल्यानंतर सगळ्या राक्षसांचं निर्दळन करून सगळं मांस रक्त सर्वच काही तुम्हाला भक्षण करायला मिळेल. तुमची तृप्ती होईल असं भूतावळींना आमंत्रणात सांगितलेलं आहे. इंद्रजित येता सहदळी पुढे धावी नली असाळी जेने मारिला खियावळी त्याची होळी मी करीन. आता इंद्रजिताबरोबर सैन्य, तो सैन्यानिशी वाजत गाजत अशोक वाटिकेच्या दिशेनं हनुमंतरायाचा बंदोबस्त करण्यासाठी येत आहे. एवढ्यामध्ये राजा रावणाची बहीण जिचं नाव आसाळे ती मधनच पुढे धावत आली आणि ती म्हणती कसे, ज्या वानरानं माझ्या आखियाचा बळी घेतलेला आहे, माझ्या आखियाला मारलेलं आहे, त्याची मी होळी करीन अशी आसाळी मोठ्या आवेशानं बोलू लागलेली आहे. ठाकोनी आली अशोकवन पुढा हनुमंते लक्षोन विकट वटारिले नयना विक्राळ वदन पसरोनी. ही आसाळी अशोकवनामध्ये आलेली, पुढे हनुमंतरायाला पाहिलेले, डोळे वासून वासून हनुमंतरायाकडे वटारून बघू लागलेले आहे. तोंड पसरलेलं आहे. विक्राळ अशा प्रकारचं तिचं ते रूप भयानक दिसू लागलेलं आहे. एक जाबाडे भूतळी दुजे लाविले नभो मंडळी कराळ विक्राळ दाताळी जीवा काळी लवथवीत. हनुमंतरायाला गिळण्यासाठी ह्या आसाळीनं आपला जबडा पसरलेला आहे. खालचा जबडा खाली पृथ्वीला, वरचा जबडा आकाशाला लावलेला आहे. आणि हनुमंतरायाला गिळण्यासाठी ही आसाळी राक्षसीन पुढे सरसावू लागलेली आहे. मुखामध्ये अक्राळ विक्राळ असे मोठमोठे दात आहेत. मुखामधली काळी झार जीव लळ 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 करताना दिसत आहे. अशी तिच्या मुखकमळाची अवस्था नात्र यांनी वर्णन केलेली आहे. अनुप्रमाण हो नित्यत जीवा दात नातळत
वेगी रिगाला घशात गेला उदरात मारुती. हनुमंत यांनी काय केलं, एकदम लहान अणु एवढं रूप धारण केलं आणि आसाळीच्या मुखामध्ये उसळी घेतली. हनुमंत या घशातून डायरेक्ट थेट आसाळीच्या पोटात उतरले. मुखी रिगाला मारुती नातळेची जीवा दाती. आसाळी विस्मय मानी चित्ती ठकिले निश्चिती वानरे. हनुमंत यानं मुखामध्ये उसळी घेतली, उडी घेतली, पण ना जिभेला लागला ना दाताखाली सापडला. आसाळीला नवल वाटलं. आसाळी म्हणते, वानरानं मला फसवलं. गोड कडू की खारट, आंबट तिखट की तुरट, काही चवी न कळे स्पष्ट, आहा कटकट राक्षसी. ती राक्षसनी मनामध्ये खजील झालेली आहे. आसाळी नवल करू लागलेली आहे. याला गिळण्यासाठी मी माझं तोंड पसरलं. माझ्या तोंडामध्ये हनुमंतानं वानरानं उडी मारली, पण मी चावून खावं म्हटलं तर दातालाही कुठं लागला नाही. जीभ लळलळ लळलळ काळी झार फिरवते तर जिभीला कुठं अडकला नाही. हा कसा आहे, हा गोड आहे चवीला, कडू आहे की खारट आहे, आंबट आहे, तिखट आहे की तुरट आहे, काहीच्या वानराची चव कळाली नाही. राक्षसीन म्हणते, कपिन मर्याची माझे हाती, वानर गेला अतर्क्य गती, पुढे काय करील ख्याती, जीवी धाकली आसाळे. आसाळीला कळून चुकलं, मी या वानराला मारू शकत नाही, वानर माझ्या हातून मरू शकत नाही. अतर्क्य अशा प्रकारची या हनुमंताची गती आहे, या वानराची स्थिती आहे. आता माझं पुढं कसं होईल? माझ्या तर मुखामध्ये या वानरानं उडी मारलेली आहे. माझ्या जिभेला लागला नाही, माझ्या दाताला सापडला नाही, गेला कुठं वानर? आणि आता माझं पुढं कसं होईल, काय करील माझी गती? म्हणून आसाळी घाबरलेली आहे. इंद्रजितासी करावया रण, हनुमंतासी आवडी पूर्ण, तिच्या उदरी न राही एक क्षण, केले विंदान ते ऐका. आता राक्षसनीच्या तोंडामधून घशामधून आतमध्ये उसळी घेतलेले हनुमंतराया राक्षसनीच्या पोटात ते फार काळ थांबणार आहेत का? आता आसाळीच्या पोटात काय येशी आहे का? वातानुकूलित वातावरण आहे का? किंवा शुद्ध भाव आहे का? नाही. मग कपटीच्या दुष्ट राक्षसनीच्या पोटात हनुमंतरिया काही राहणार आहेत का? नाही म्हणतात ग्रंथकर्ते. आणि दुसरं एक असणार हनुमंतरियाचं महत्वपूर्ण कार्य काय आहे तर इंद्रजिताबरोबर युद्ध करायचंय. इंद्रजिताला आपला जो अहंकार आहे तो हनुमंतरायांना त्या इंद्रजिताचा इगो अहंकार कमी करायचा आहे, त्या गर्वाचं घर खाली करायचंय. म्हणून इंद्रजिताबरोबर रणयुद्ध करण्यासाठी हनुमंतरायांना आवड निर्माण झालेली आहे. म्हणून हनुमंतरायांनी आसाळीच्या पोटात फार वेळ न थांबता काय विंदान केलं ते ऐका. म्हणतात, काळीज उपडोनी सदेंट, डेंबी पासी फाडोनी पोट, हनुमान रिघोनी स्पष्ट, केला उद्भट बुबुकार. हनुमंतरायानं काय केलं? दोन्ही हातानं आसाळीच्या काळजाला घट्ट पकडलं आणि त्या काळजाला धरून एक असणारा झोका घेतला. आपल्या नख्यानं त्या आसाळीचं बिंबीपासून पोट फाडलं आणि त्या आसाळीच्या पोटामधून हनुमंतराया बाहेर आले. जय श्रीराम,
जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्रीरामाचा विजय असो, श्रीरामाचा विजय असो असा भुभुकार केला. असाळी ये गिळीला हनुमंत, कथा विस्तरली लोकात. चुकला इंद्रजिताचा नर्त, युद्ध कंदनार्थ सैन्याचा. ज्यावेळेस हनुमंतराया आसाळीच्या पोटामध्ये गेले होते, त्यावेळेस लंकेमध्ये राजा रावणाच्या कानावर बातमी आली की आसाळीनं वानर हनुमंताला गिळून टाकलं. ही सगळीकडे बातमी पसरली. सगळे लोक म्हणू लागले आता इंद्रजिताचा जो हनुमंताबरोबर रणयुद्ध करण्याचा, पुरुषार्थ गाजवण्याचा, पराक्रम करण्याचा जो प्रसंग होता तो प्रसंग टळला गेला. सैन्याचं युद्ध कंदन आता होणार नाही, कारण ज्याच्याबरोबर युद्ध करायचं तो हनुमंत आसाळीनं गिळून टाकला. पूर्वीच गिळीती वानर, तरी का मरथाक या कुमर. वनकर किंकर प्रधान पुत्र, जंबुवीर वाचता. सगळे लोक म्हणू लागले पहिल्यांदाच ही आसाळी आली असती, हिनं जर हनुमंताला गिळलं असतं तर बाकीचे जे असणारे अनर्थ घडले ते अनर्थ घडले नसते. अख्या कुमार मैला नसता. 14,000 बनकर, 80,000 किंकर, प्रधान पुत्र जंबूमाळी, 10,000 प्रधानाची मुलं, 5 मुख्य सेनापती, हे सगळे वाचले असते जर आसाळीनं पहिल्यांदाच या वानराला गिळलं असतं तर बरं झालं असतं, अशी चर्चा पसरली. रावण हरिके सांगे दूतम, आसाळीये गिळीला हनुमंत. सभेची दुसरी बोंब सांगत, केला निपात आसाळीचा. रावणाजवळ एक दूत आलेले, जो राजा रावणाकडे चांगली वार्ता घेऊन आलेले, आनंदाची बातमी घेऊन आलेले. आसाळीनं वानर हनुमंताला गिळून टाकलं असं राजा रावणाच्या कानावर घातलेले. राजा रावणाला आनंद झालेले. पहिली बातमी गोड आली की आसाळीनं वानराला गिळलं. वानर संपला. आता इंद्रजिताला युद्ध करायची काही गरज नाही. कुणाबरोबर युद्ध करणार आहे? वानराला गिळून टाकलं आसाळीनं. राजा रावणाला आनंद वाटला. आणि एवढ्यामध्ये दुसरी बातमी आली की आसाळीचा घात हनुमंताने केला निपात आसाळीचा, अशी दुसरी बोंब राजा रावणाच्या कानावर दुसऱ्या दूतानं सांगितली. क्रौंचा मारिली पडलंका, विटंबिली शूर्पणखा, आता मारिली असाळिका, कोण कोण दुःखा मी सोसो. राजा रावण विचार करतो, पडलंकेमध्ये असणारी माझी क्रौंचा बहीण पहिल्यांदा येतानाच हनुमंतरायांनी मारली. शूर्पणखेची विटंबना लक्ष्मणानं केली आणि आता ही आसाळी माझी बहीण मारली. किती मला दुःख झालेले, कुणाबद्दल मी किती किती दुःख करू, किती किती दुःख सोसू, माझं दुःख अनावर झालेले. राजा रावण विचार करतो. जोरी गोनी उदरात, करी राक्षसनीचा निपात, तो इंद्रजिताचा करील घात, चळी कापत रावण. ज्या हनुमंतानं आसाळीच्या तोंडात उडी मारली, नरड्यातून पोटात शिरला,
काळीज उपटून बेंबीजवळ पोट फाडून आसाळीचा निपात करून श्रीरामनामाचा भुभुकार ज्या हनुमंताने केला तो हनुमंत काही सामान्य नाही. आता इंद्रजित युद्धाला गेलंय, त्याचं काही बरं होणार नाही, त्याचा घात हनुमंत करील. इंद्रजित जिवंत परत येणार नाही अशी भीती राजा रावणाला वाटून राजा रावण थरथर कापू लागलेला आहे. एका जनार्दना शरण झाले असाळी निर्दळन, पुढे इंद्रजित हनुमद्रण सावधान अवधार. अध्याय कळसाला आलेले रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरूंची आठवण काढतात, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतात, एका जनार्दना शरण म्हणतात. या अध्यायामध्ये आसाळीचा निपात, आसाळीचे निर्दळन हनुमंतराय यांनी केलेले. पुढे इंद्रजित आणि हनुमंताचं रणांगण होणार आहे. त्या युद्धाची गोड कथा या रामायणाच्या माध्यमातून पुढील सेवा भागामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ती कथा अतिशय गोड आहे. सावधानतेने श्रोते मंडळी व तुम्ही लक्ष देऊन ऐकावी आणि ही कथा स्वीकारावी, गोड मानावी, गोड करून घ्यावी असे रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या गुरुवर्यांना शरण जाऊन या अध्यायाची सांगता करतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे काकार टिकाया ब्रह्मलिखित हनुमन आसाळी वधो नाम 300मो अध्याय गोड हा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरे. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भामिका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरि रेव जगत जगदेव हरि. हरि तो जगतो नाही भिन्न वपो. यती यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्याशांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि. हरि रेव जगत जगदेव हरि. हरि तो जगतो नहीं भिन्न वपु. यति अश्रमति परमार्थ गति सनरो भव सागर मुदरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभ नारायण जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. सकळ देवादि देवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सजरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्र करा शिरसाकरा. शशशयना कमल नैना कमलापती. कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धर्त्याक्षिती. वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाई सगुणा निर्गुणा
जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेव प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरस्याच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायण माधव गोविंद विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा अधोक्षजा नरस्याच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल